नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत. आजकाल भरपूर प्रमाणामध्ये पालेभाज्या ह्या उपलब्ध आहे. तर इथे मी एक जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आपल्याला याला आता बारीक कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी भाजी छान प्रकारे अशी बारीक चिरून घेतलेली आहे. याबरोबरच आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 4 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता मी इथे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदी जाडसर काढून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर आता या भाजीमध्ये मी हा मसाला जो काढलेला आहे तो मी यामध्ये घालत आहे. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, याचबरोबर 1 चम्मच पांढरी तीळ, 2 चम्मच घालूया, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा. तर असं मॅश करून टाकूया. याने त्याचा वास खूप छान येतो. यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि त्याचबरोबर आपले हे पराठे छानपैकी मऊसूत होण्यासाठी आणि टेस्टी होण्यासाठी इथे मी 1 वाटी दह्याचा वापर करत आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला भाजीमध्ये छानपैकी याला पसरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मी हाताने हे सर्व जिन्नस भाजीला छानपैकी एकजीव करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व जिन्नस छानपैकी एकजीव करून घेतलेली आहेत. अगोदरच मेथीच्या भाजीला भरपूर मॉइश्चर असतं, त्याला भरपूर पाणी असतं. त्यामध्ये आपण यामध्ये मीठही घातलेलं आहे आणि दहीही घातलेलं आहे. यामुळे आपल्याला या रेसिपीमध्ये पाण्याचं प्रमाण अगदीच कमी लागणार आहे किंवा नाहीच्या बरोबरीनेही लागणार आहे. आता यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत. 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे छानपैकी मळून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, तर तुम्ही 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेऊन अर्धी वाटी बेसन पीठही घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता आपण पाणी न वापरता बऱ्यापैकी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता इथे थोडंसं पाण्याचा वापर मी करत आहे, अगदी एवढं. खूप पाणी नाही घालायचं आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, नाहीतर आपलं हे पीठ पातळ होऊन जाईल. तर तेवढ्याच पाण्याचा वापर करून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यावरती थोडंसं तेल घालून मी याला मूड देत आहे. याने आपल्याला पोळी छानपैकी लाटता येते आणि पोळी आपली छान मऊसूत होते. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं हे मेथीच्या पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेस्टला ठेवू शकता, पण मी याला अजिबात रेस्टवर वगैरे ठेवत नाही आहे, लगेच तयार करायला घेत आहे. तर या उंड्यामध्ये आपल्याला मोठ्या लिंबा एवढे गोळे घ्यायचे आहे आणि या आकाराचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी हा गोळा घेतलेला आहे. आता आपण पराठा लाटून घेऊया. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला यामध्ये बुडवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, जेणेकरून पोलपाटाला आपली ही पोळी चिकटणार नाही. तर इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. छान असं पातळ असं मी इथे हा पराठा लाटून घेतलेला आहे. मेथीचे पराठे हे पातळच असतात. तर इथे मी आता तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आपण हा पराठा छानपैकी भाजून घेऊया.
पराठा हा दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यावरती तेल लावायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता. तर इथे मी वरून तेल लावलेलं आहे पराठ्याला. आता आपण पराठा पलटून घेऊया. दुसऱ्या बाजूलाही तेल लावून घेऊया. सुरुवातीला मोठ्या आचेवरती आणि नंतर मध्यम आचेवरती गॅस करायचा आहे. तर आपला हा पराठा इथे छानपैकी भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे. हा आता असा खमंग आणि खरपूस असा दिसत असला तरीही हा नंतर खूप छानपैकी असा मऊ पडतो आणि टेस्टला खूप छान लागतो. तर इथे दुसरा पराठाही मी छानपैकी असा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता याचा रंग आणि टेक्स्चर किती सुरेख आलेला आहे. जर तुम्हाला छोटे गोळे घेऊन ते लाटत बसायचं नसेल किंवा व्यवस्थित लाटता येत नसेल तर काय करायचं, एक मोठा उंडा घ्यायचा. मी इथे तेच केलेला आहे. मोठा गोळा घेतलेला आहे आणि तो इथे लाटून घेतलेला आहे आणि इथे मी या पद्धतीचं असं ताट घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर असं ताट असेल तर ते घ्यायचं आणि या पद्धतीने या पोळीवरती ठेवायचं. असं याला दाब देऊन साईडचं पीठ काढून घ्यायचं. याने आपल्या या पराठ्याला छान गोल असा आकार येतो. तर तुम्ही बघू शकता आपल्या पराठ्याला छान असा गोल आकार आलेला आहे. या पद्धतीने देखील आपण पराठा तयार करून घेऊ शकतो. तर हेल्दी, टेस्टी आणि सॉफ्ट असे हे आपले मेथीचे पराठे तयार आहे. तुम्ही बघू शकता 8 दिवस हे आरामात टिकतात. शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर हे खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.